या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शौर्य अबॅकस अकॅडमी। आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेसाठी अबॅकस हा सर्वोत्तम पर्याय। मुलांच्या मनातील गणिताची भीती नष्ट करून एकाग्रता वाढवणे, कॅल्क्युलेटरपेक्षा जलद गतीने आकडेमोड, मुलांची आकलन क्षमता वाढवून मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे ही आमच्या शौर्य अबॅकस अकॅडमीची वैशिष्ट्य। राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अबॅकसच्या स्पर्धांसाठी सहभागी होण्याची सुवर्णसंधी। नवीन बॅच सुरू। यासह प्रथम आलेल्या 50 विद्यार्थ्यांना फी मध्ये 10% सवलत। स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा। आजच भेट द्या। शौर्य अबॅकस अकॅडमी, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता एक मोठी बातमी आपण नाशिक जिल्ह्यातून पाहत आहोत। शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर घालणारी। नाशिकच्या चांदवड व येवलामध्ये मुसळधार अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली असून कांदा व गहू उत्पादकांचं मोठं नुकसान केलं आहे। सुरुवातीला चांदवड तालुका, त्यानंतर आता येवला तालुक्यातील राजापूर, जायदरे परिसरात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर आता मोठे संकट उभे राहिले आहे। अचानक आलेल्या पावसानं शेतीमालाचे मोठे नुकसान झाले असून विशेषतः कांदा, काढणीस आलेला गहू आदी पिकाचं नुकसान झालं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात होत असलेला बदल, आज अचानक आलेला वादळाचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांची एकच तारंबळ उडाली असून आधीच नुकसानीचे पंचनामे झालेले नसताना पुन्हा नुकसान होत असल्यामुळे बळीराजा आता पूर्ण हवालदिल झाला आहे। शासनानं आता विनाअट मदत करावी अशी मागणी बळीराजा करत आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। जायदरा गावामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला आहे। पावसामुळे आमचे कांदा, मका काढणीला आलेला होती। कांदा संपूर्ण भिजला आहे आणि ज्या वावरात पोळी लावल्या त्या पण भिजल्या आहे आणि अचानक पाऊस आल्यामुळे पूर्ण शेतकऱ्याची तारांबळ झाली आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना। दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।